शिर्डी लोकसभेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वागचौरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख उपस्थित होते। वागचौरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत रोड शो होणार आहे। त्यानंतर राहता शहरात सभेचं आयोजन करण्यात आलंय। महाविकास आघाडीत सगळे एकत्र काम करतात, आमची ताकद जास्त आहे म्हणून खेचाखेच सुरू असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय। मात्र महायुतीमधील भांडणं सुटत नाहीत, त्यांना उमेदवारीही मिळत नसल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली। सिंधुदुर्गातून राणेंना उमेदवारी मिळाल्याने आता 40 लोकांनी पुढचा विचार करावा असा टोलाही त्यांनी लगावलाय। जे आहेत ते देखील उभे राहायला तयार नाहीत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार थेट घोड्यावरून पोहोचले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे उमेदवारी अर्ज दाखल करायला कार्यकर्त्यांसह घोड्यावरून निघाले। विश्रामबाग चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी आणि घोड्यासह अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। रॅलीही काढण्यात आली। सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघातून स्वरूप जानकरांनी बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। स्वरूप जानकर हे रासपचे प्रमुख महादेव जानकर यांचे पुतणे आहेत। महादेव जानकर हे घराणेशाहीच्या विरोधात आहेत, त्यामुळे काकांच्या पक्षातून उमेदवारी न लढवता आजोबांच्या पक्षातून निवडणूक लढवणार असं वक्तव्य जानकर यांनी यावेळी केलं।